हैदराबाद गॅझेट स्थगिती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। ओबीसी संघटनांनी केलेल्या याचिकेवर होणार युक्तिवाद। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना नोटीस। छगन भुजबळांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस। भुजबळांची शुक्रवारी बीडमध्ये महाएल्गार सभा। शिवसेनेचा स्वबळाचा नारा हे विरोधकांचं षडयंत्र। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आगामी निवडणुकांसोबतच लढू, शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा। महायुती म्हणूनच सर्व निवडणुकांना सामोरे जाणार। युतीचे अधिकार 3 नेत्यांना दिलेले आहे, उदय सामंतांचं वक्तव्य। रोहित पवारांचे देवांग दवेंवर गंभीर आरोप। देवांग दवेंच्या मदतीनं भाजपनं मतचोरी केली। मतदार यादीची माहिती भाजपला आधीच मिळाली होती, रोहित पवारांचा दावा। रोहित पवारांना दाखवलं ट्रम्प तात्यांचं आधार कार्ड। कर्जत जामखेडमधील मतदार यादीतील घोळ आणला समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी बिहारच्या दौऱ्यावर जाणार। बिहार निवडणुकीच्या प्रचारात होणार सहभागी। वर्ध्यातील बाजारपेठेवर ओल्या दुष्काळाचा परिणाम। शेतकरी शेतमजुरांची दिवाळीच्या खरेदीकडे पाठ। फक्त नोकरदार आणि बिगर शेतकरीच करतायत खरेदी। 13 वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण। साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। नाशकात मनपाचा बुलडोझर चालला। आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई। खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी। गुजरातमध्ये उलथापालथ, सर्व मंत्र्यांचे राजीनामे। शुक्रवारी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी। बर्फामुळे रस्त्यावर भीषण अपघात। एका क्षणात 130हून अधिक गाड्यांचा चक्काचूर। घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला ईव्ही ट्रक चालवण्याचा आनंद। ब्ल्यू एनर्जी मोटर्सकडून पहिला ईव्ही हेवी ड्युटी ट्रक लॉन्च। भिवंडी पालिकेसमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन। शाळेची इमारत तोडून पाण्याची टाकी उभारण्याचा प्रशासनाचा घाट। शाळेच्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांचा विरोध। गौतमी पाटीलनं घेतली अपघातग्रस्त रिक्षा चालकाची भेट। रिक्षा चालकाच्या घरी जाऊन तब्येतीची केली विचारपूस।